तो आजकाल आपण बघतो की बऱ्याच लोकांना व्हायरल फीवर वगैरे होत आहे, व्हायरल इन्फेक्शन होत आहे, सर्दी, खोकला, ताप असे गोष्टी होत आहेत बऱ्याच वेळा. सीझन चेंज होतो किंवा बाकी बऱ्याच काही कारणामुळे. पण आता एक आपण आपल्या बघण्यात आलेलं आहे की सर्दी बरी होते, तापही बरा होतो, परंतु बऱ्याच पेशंट्सला खोकला हा खूप दिवस चालतो. अगदी 2 आठवड्यांपासून ते 3 ते 6 महिन्यांपर्यंत हा खोकला चालतो. तर तो जो व्हायरल इन्फेक्शन नंतरचा जो खोकला असतो त्याला आपण जनरली पोस्ट व्हायरल कफ म्हणतो. तर हा बरेच दिवस चालू असतो. तर आज आपण त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर ऋषिकेश भुजबळ. मी कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे येथे गेली 15 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. तर आपण आता बघूयात की पोस्ट व्हायरल कफ हा बरेच दिवस चालू राहतो. तर तो का चालू राहतो त्याची प्रमुख 2 कारणे आहेत. एक आहे की पोस्ट नाझल ड्रिप, म्हणजे आपल्याला जी सर्दी वगैरे होते त्यामुळे आपल्या सायनसमध्ये वगैरे म्युकस वगैरे जमा होतो. तो म्युकस जेव्हा आपण झोपतो किंवा इतर वेळी पण जो आपल्या नाकामधून मागच्या घशामध्ये उतरतो व तोच आपल्या श्वासनलिकेतही जातो बराच वेळ. त्यामुळे बराच वेळ कफ हा चालू राहतो बरेच दिवस. दुसरं कारण आहे की इन्फ्लमेशन, म्हणजे आपल्या श्वासनलिकेचं जे इन्फ्लमेशन झालेलं असतं, जे आधी व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं, त्यामुळे बराच वेळ आपल्या श्वासनलिकेला किंवा लंग्स मधील ब्रॉन्किओज वगैरे यांना सूज आलेली असते. तर त्यामुळे पण हा खोकला खूप दिवस चालू राहतो. ही 2 महत्वाची कारणे आहेत. त्याच्यासोबतच जर पेशंटला इतर काही आधीचे श्वासनलिकेचे आजार असतील किंवा श्वसनाचे विकार असतील, जसं अस्थमा असेल, COPD असेल, अशा काही केसेसमध्ये मग हा कफ आपल्याला खूप जास्त दिवस त्रास देतो. किंवा ॲलर्जिक काही प्रॉब्लेम असेल की कसली धुळीची ॲलर्जी असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्यामुळे हा खोकला त्यासोबत एकत्र येऊन त्याचा जास्त त्रास होतो की ॲलर्जिक ब्रोंकायटिस किंवा असे काही त्यामध्ये प्रॉब्लेम पुढे तयार होतात आणि हा खोकला खूप जास्त दिवस चालू राहतो. पोस्ट व्हायरल कफसाठी बऱ्याच वेळा आपण इन जनरल ज्या ट्रीटमेंट करतो त्यामध्ये बऱ्याच वेळा अँटीबायोटिक्सही दिले जातात आणि इतर इन जनरल जे मेडिकलमध्ये कफ सिरप्स वगैरे असतात तेही बऱ्याच वेळा दिले जातात. परंतु त्याचा उपयोग होत नाही किंवा टेम्पररी इफेक्ट होतो की 1-4-5 दिवस बरं वाटतं, 2-3 दिवस बरं वाटतं आणि परत सुरू होतं किंवा ते कमी जास्त होत राहतं. आणि यासाठीच बऱ्याच वेळा पेशंट मग वैतागून काही घरगुती उपाय खूप सारे करून बघतात, त्याने करून थकले जातात. आणि हे खोकला असा चालू राहिला तर त्याच्यामुळे आपल्या लंग्समध्ये बऱ्याच वेळा इंजुरी होते किंवा थ्रोटमध्ये अजून इरिटेशन वाढून, अजून इंजुरी होऊन अजून हा खोकला वाढत जातो आणि त्याच्या परत न्यूमोनिया किंवा इतर प्रॉब्लेम्स वाढत जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप छान उपचार आहेत, खूप चांगले रिझल्ट्स मिळतात होमिओपॅथिक औषधाने. तर आपण होमिओपॅथीमध्ये कोणती औषधं आहेत तेही आपण आता बघूयात. होमिओपॅथीमध्ये त्याच्यासाठी बेस्ट 5 मेडिसिन्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की जे मोस्ट कॉमनली आपण वापरले जातो. त्यातलं सगळ्यात पहिलं मेडिसिन आहे ब्रायोनिया. जेव्हा घसा दुखतो आणि खोकला जास्त येतो आणि घसा कोरडा पडतो त्यामध्ये ब्रायोनिया हे जास्त उपयोगी पडतं औषध. त्यानंतर आहे बेलाडोना. जेव्हा सडन खोकला सुरू होतो, ताप येतो, खोकला आणि ताप दोन्ही सोबत असेल तर त्यावेळी बेलाडोना हे औषधी खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर एपिकॅक, जेव्हा खोकल्याबरोबर उलटीही असते स्पेशली लहान मुलांमध्ये, त्यावेळी हे एपिकॅक हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर आहे स्पॉन्जिया. व्हायरल फीवर नंतर कोरडा खोकला खूप दिवस चालू राहतो त्यावेळी स्पॉन्जिया हे औषध खूप उपयोगी पडतं. यासोबतच रुमेक्स म्हणून एक औषध आहे, त्याचाही खूप छान उपयोग होतो अशा प्रकारच्या खोकल्यांसाठी. अशा प्रकारे आपण पाहिलं की होमिओपॅथीमध्ये या खोकल्यासाठी किंवा या प्रकारच्या खोकल्यासाठी खूप सारी औषधं अवेलेबल आहेत. त्यातली काही प्रमुख आपण आता पाहिली, परंतु ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे केव्हाही चांगलं. सेल्फ मेडिकेशन अवॉइड करायचं असतं, कारण या औषधांचं किती दिवस घ्यायचं, त्याचा डोस कसा आहे आणि होमिओपॅथीमध्ये पेशंटची पूर्ण प्रकृती बघून त्यानुसार औषधे दिली जातात. तर त्यासाठी की ही सगळी औषधे जी मी सांगितली ते आपण कोणत्याही आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहेत. किंवा आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर आपला नंबर आपण खाली देत आहोत, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी बुक करू शकता. थँक्यू.